हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर साफसफाई आता सगळं घर स्वच्छ झालं, किचन पूर्ण स्वच्छ झालं. तर आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपलं देवघर. तर देवघराला कसं सोडता येईल, तर म्हणून आज मी संपूर्ण देवघर स्वच्छ करणार आहे. म्हणजे तसं ऑलरेडी क्लीनच आहे, नेहमी काही ना काही क्लिनिंग माझी चालू असते. पण खालचे जे कप्पे आहेत ना, ते मला व्यवस्थित लावायचे आहेत, परत रिअरेंज करायचे आहेत. क्लिनिंग म्हणजे फक्त क्लिनिंग नाही, तर क्लिनिंग म्हणजे त्याच्यासोबत जे एक्स्ट्रा काही गोष्टी असतील ज्या आपण खूप दिवसांपासून वापरत नाही आहोत, काही नवीन त्याच्यामध्ये टाकायचे आहे, तर ते सगळं त्याच्यामध्ये पार्ट होऊन जातो. आणि बऱ्याच ताईंनी मला मागे विचारलं होतं की तू 7 दिवस कुठल्या अगरबत्त्या यूज करतेस. तर त्या 7 दिवसाचा ना छान कॉम्बो आहे आलेला नवीन. तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर पहिले हे सगळं आज धुवायला काढणार आहे, ज्या माळा वगैरे आहेत त्या. आणि ह्या माळा ज्या आपण धुतो ना, त्या या लिक्विडमध्येच धुवायच्या. त्याच्याने त्या छान त्यांचं जे शाईन वगैरे असतं ना, ते टिकून राहतं. नाहीतर मग कधी कधी कलर खराब होतात, मग अगदीच डल होऊन जातात. तर या माळा अजूनही छान टिकल्या आहेत. पण बघू, मला आता ह्यावेळेला आणखी अशा काही नवीन छान माळा मिळतील तर त्या पण मी बघेन. तर बाहेरचं पण जे तोरण आहे, तोरण पण धुवायला टाकणार आहे. तर असं ह्यावेळी तरी माझी म्हणजे श्रावणाच्या आधी जी मला जशी हवी होती तशी छान अशी साफसफाई झाली आहे. तुम्ही पण सगळ्यांनी मला खूप छान छान मेसेज केले की ताई तुझं बघून मी पण साफसफाई करायला सुरुवात केली, मी पण माझं किचन क्लीन केलं. बघा, कुठलेही सण जे येतात ना, त्याच्या आधी आपण जेव्हा अशी घराची पूर्ण साफसफाई करतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्या घरातले जी पण काही नेगेटिव्हिटी त्या धुळीच्या स्वरूपात जी पण काही नेगेटिव्हिटी असते ना, ती आपल्या घराच्या बाहेर जाते. आणि जे नवीन आपले सण येतात तर त्याच्यासाठी आपण छान फ्रेश, पॉझिटिव्ह आणि प्रसन्न असं आपलं घर रेडी ठेवतो. तेव्हाच आपल्या घरामध्ये छान एनर्जी येतील. तर चला, आता मी पहिले हे सगळ्या माळा वगैरे काढून घेते आणि सगळं हे साफसूफ करायला घेते. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या अगरबत्त्यांचा कॉम्बो आहे ना, तो पण मी तुम्हाला दाखवते. चला. तर आता हे सध्या एवढंच राहिलं आहे. बाकी ऑलमोस्ट सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आणि जे कप्पे असतात ना, तर कप्पे पण मी अधूनमधून काही ना काही क्लीन करतच असते. शक्यतो ना, सामान तुम्ही तेवढंच ठेवा जेवढं आपल्याने आवरता येईल. आपण जर खूप सामानाची गर्दी वाढवत गेलो ना, तर मग आपल्याला मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं. इथलं जे तोरण आहे ना, हे पैठणी तोरण आहे. आणि हे मला ममताताईने बनवून दिलं होतं आणि इतकं सुंदर बनवलं आहे तिने. खूप जणांनी घेतलंसुद्धा. पण बघा, दरवाजाचं तोरण काढल्यानंतर तो दरवाजाचा जो पोर्शन आहे तो किती असा मोकळा, रिकामी रिकामी वाटत होता ना. तर दरवाजाला ना सुंदर असं एखादं तोरण, अगदी हलकं साधं कसंही असू द्या, पण तोरण हे असलंच पाहिजे. आणि इथल्या पण सगळ्या ज्या माळा आहेत त्या पण मी काढल्या सगळ्या धुवायला. आणि याच्यामध्ये ना फक्त लिक्विड टाकायचं आहे. लिक्विडमध्ये फक्त हे बुडवून काढायचे. खूप जास्त घासायचे नाहीत किंवा खूप जास्त पण धुवायचे नाहीत. नाहीतर जी ही प्लास्टिकची फुलं वगैरे तुम्हाला दिसत आहेत किंवा जी कपड्याची फुलं जी दिसतात त्याचासुद्धा बराचसा रंग त्याच्याने कमी होतो. तर आज सकाळपासूनच पावसाने इतकी जोरदार हजेरी लावली आहे ना, पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. आणि पण वातावरण असं मस्त थंड वाटतं आहे, बरं वाटतं आहे. नाहीतर 2-3 दिवसापासून खूप असं गरम होत होतं अगदी. तर आज अगदी छान थंड वाटतं आहे. आणि तुळशींना पण जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा झाडांना खूप जास्त पाण्याची गरज लागत नाही. कारण ऑलरेडी वातावरणामध्ये थंडावा असतो. तर त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं. आणि तुळशींना बघा भरपूर मंजिऱ्या आलेल्या आहेत. तर या मंजिऱ्या मला काढायच्या आहेत. मागच्या वेळी काढल्या होत्या बघा मी मंजिऱ्या, आणि त्याच्यामुळेच इतकी छान नवीन पालवी फुटली आहे. जेवढं तुम्ही म्हणजे ती कुडत राहाल ना, तेवढी त्याला नवीन नवीन फाटे फुटतात, नवीन पालवी फुटते. नाहीतर तुळशीची जी वाढ आहे ना, ती खुंटत जाते.
तर इथे छान पद्मजा जोगळेकर ताईंचं छान सुंदर असं स्वामींचा जो तारक मंत्र आहे ना, त्यांच्या आवाजात तुम्ही ऐका. म्हणजे इतके मंत्रमुग्ध होऊन जाल ना, मला तर म्हणजे खूपच आवडतं. घरातलं वातावरण इतकं सुंदर होतं ना, संध्याकाळचं तर अक्षरशः मी समोर सोफ्यावर बसते आणि त्यांच्यासोबतच माझ्या अशा म्हणजे कशा पण आवाजामध्ये मी छान असं त्यांच्यासोबत गाण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही नक्की ऐका त्यांची गाणी. म्हणजे त्यांच्या गाण्यांमध्ये जो भाव आहे ना, तो खरंच अगदी आपल्या हृदयाला भिडून जातो. तर पद्मजा ताईंना त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. तर पुढची साफसफाई करायच्या आधी म्हटलं आधी देवपूजा आटपून घेऊ. कारण सकाळचं फ्रेश वातावरण असतं ना, त्यात देवपूजा झाली ना, की दिवसभर आपल्या घरातलं वातावरण बघा छान असं मस्त राहतं. जो अगरबत्तीचा, धुपाचा जो सुगंध असतो, तो आपल्या संपूर्ण घरामध्ये असा छान दरवळत राहतो. तर म्हणून रोजची जी देवपूजा आहे, ती पहिले करून घेते आणि त्यानंतर देवाच्या इथले जे मला दोन्ही कप्पे आज साफ करायचे आहेत. तर इथल्या पण माळा बघा काढल्यानंतर कसं रिकामी रिकामी वाटतंय ना देवघर. म्हणजे आपल्याला कसं असतं जी बघण्याची जी सवय होते आणि ती गोष्ट तिथे नसली ना की मग आपल्याला ती जागा अशी रिकामी रिकामी वाटते. आज ना मी एक खूप सुंदर लेख वाचला, की आपण जेव्हा जिवंत असतो तर तेव्हा आपण ना स्वर्गामध्ये जाण्यासाठी म्हणजे आपल्याला मेल्यानंतर स्वर्ग मिळावा यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करतो. म्हणजे चांगलं वागतो, चांगले व्यवहार करतो, दानधर्म करतो, देवाची पूजा करतो, बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी करतो. पण खरंच कोणी स्वर्ग बघितला आहे का? किंवा खरंच गेल्यावरती आपल्याला स्वर्ग मिळणार आहे का नर्क मिळणार आहे हे कोणाला माहिती आहे. पण आत्ता आपण जिथे आहोत तर तो का आपला स्वर्ग असू शकत नाही? म्हणजे ही पृथ्वी इतकी सुंदर पृथ्वी आज ज्या सुखसोयी आपल्याकडे अवेलेबल आहेत, अगदी बटन दाबल्यानंतर आपल्याला लगेच फॅन चालू होतो, AC चालू होतो, पाण्याची सोय आहे, आपल्याला उत्तमोत्तम गोष्टी आपल्याकडे आहेत, मोबाईल आहे, की ज्याच्याने अगदी दुनियाभराच्या गोष्टी, जगभराच्या गोष्टी आपल्याला काही सेकंदामध्ये समजतात. तर इतक्या सुखसोयी आहेत, तर हे स्वर्ग नाही तर काय आहे मला सांगा? स्वर्गामध्ये गेल्यानंतर असं काय वेगळं ट्रीटमेंट आपल्याला तिथे भेटणार आहे? आणि असे कितीतरी लोकं आहेत, की जे एक वेळाच्या जेवणाला तरसतात, ज्यांच्याकडे राहायला छप्पर नाही आहे, प्यायला पाण्याची सोय नाही आहे, घालायला कपडे नाही आहेत. तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं, की आपण खरंच किती सुखी आहोत आणि स्वर्ग आणि नर्क तर कोणी बघितला आहे, पण आज आपण जे राहतोय, आज आपल्याला जे मिळतंय, तर त्याची खरंच आपण किंमत करणं खूप, खूप, खूप गरजेचं आहे. तर चला आता मी इथला कप्पा हा आवरायला घेते. बघा बघायला कसा दिसतोय तो. सगळं असं विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय. तर म्हणून म्हटलं की सगळं साफ केलं आहे तर हा पण कप्पा बऱ्यापैकी आपण साफ करू. इथे पण मी जे सामान आहे ना, जेवढं लागतं ना, मी तेवढंच सामान ठेवते. अगदी खूप सगळं इथे कोंबाकोंबी करत नाही. आणि त्याच्यामुळे वरच्या वर पण जे म्हणजे सामान क्लीन होतं ना, तर ते मी लगेच काढून टाकते. पण तरी काही गोष्टी आपल्या अशा राहतातच एक-एक जमा करत-करत. तर आता सगळं पहिले सामान इथलं काढून घेते. बघा इथे जे काय-काय आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, की धूप असतो, त्यानंतर कापूर असतो, त्यानंतर तेल असतं रोजचं, तूप असतं, अगरबत्त्या असतात, जे देवाला आपण तिलक लावतो ते तिलक असतात, त्यानंतर अत्तर लावतो, अत्तर असतं. तर अशा नेमक्याच म्हणजे रोजच्या पूजेच्या गोष्टी मी इथे ठेवते. तर आता संपूर्ण कप्पा पहिले पूर्ण व्यवस्थित पुसून घेते छान. कारण कितीही नाही म्हटलं ना, तरी धूळ असतेच थोडीफार. प्लस काही ना काही अगरबत्त्यांचं वगैरे सांडतं. तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी ते खराब होतं आणि पांढरा रंग आहे त्यामुळे लवकर खराब होतं. तर हे सगळं ना मी इथे देवांच्या इथे हे कप्पे मोठे का करून घेतले तुम्हाला सांगते, की देवपूजेचं जे पण सामान असतं, आता बाजूचा जो कप्पा आहे तो संपूर्ण पुस्तकांचा आहे, ग्रंथांचा आहे आणि मग इकडे-तिकडे आपल्या घरभर समजा ते सामान आपण ठेवलं ना, तर आपली मासिक पाळी असते किंवा काय बऱ्याच गोष्टी, तर तेव्हा सगळ्या गोष्टींना हातबोट लागतो. तर म्हणून मी एक्स्ट्राचं पण जे सामान आहे ना देवपूजेचं सगळं, त्याचं एक वेगळंच पूर्ण म्हणजे असं छोटं कपाट आहे, तर ते पूर्ण सामान मी त्याच्यामध्येच ठेवते. म्हणजे जेव्हा आपली काही मासिक पाळी वगैरे असते, तर तेव्हा तिथे अजिबात मी हात वगैरे लावत नाही. तर म्हणून अशा प्रकारे जर कप्पे व्यवस्थित करून घेतले, तुम्ही देवघराच्या खाली अशी व्यवस्थित जागा करून घेतली ना, तर तुमचं सगळं सामान एकाच ठिकाणी अगदी व्यवस्थित प्रॉपर राहतं. तर आता आधी ना मी इथे खाली पेपर टाकला होता. तर म्हटलं आता हे जे शेल्फ लायनर्स मागवलेत, तर ते इथे घालू. बऱ्याच ताई विचारत होत्या, की ह्याला काय म्हणतात? तर ह्याला ना शेल्फ लायनर्स म्हणतात, जे आपण शेल्फमध्ये घालतो.
तर हे तुम्हाला कुठेही ऑनलाईन ब्लिंकिट, स्विगी किंवा म्हणजे स्विगी म्हणजेच इन्स्टामार्ट किंवा ॲमेझॉनवर किंवा तुमच्या जवळचे कुठे शॉप असतील तिथेसुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल. तर ह्याच्यामध्ये जो गुळगुळीत भाग असतो ना तो मी खाली टाकते आणि जो खडबडीत भाग असतो तो मी वरती टाकते. म्हणजे वस्तू आपण ह्याच्यावरती ठेवल्या ना तर त्या स्लिप होत नाहीत, व्यवस्थित राहतात. आणि व्हाईट रंग ह्याच्यासाठी टाकते की व्हाईटमध्ये व्हाईट मिक्स होऊन जातो. समजा इथे कुठला डार्क रंग वगैरे वेगळा टाकला ना तर तो खूप जास्त हायलाईट होतो. तर म्हणून मला तरी व्हाईट रंगच जास्त आवडतो. तर आता सगळ्या गोष्टी आहेत ना प्रॉपर ज्या पाहिजेत त्याच ठेवणार आहे. ज्या एक्स्ट्राच्या खूप नवीन-नवीन ॲड झाल्या आहेत तर त्या काढून टाकणार आहे. तर इथे एक साईडला ना मी सगळे जे तिलक असतात म्हणजे अष्टगंध आहे, चंदन आहे, तर वेगवेगळे 2-3 चंदनचे प्रकार आहेत, अष्टगंधाचे 2-3 प्रकार आहेत, तर ते सगळे इथे ठेवते. त्यानंतर एक साईडला माझ्या रोजच्या ज्या लागणाऱ्या अगरबत्त्या असतात त्या ठेवते. तर आज मंगळवार आहे आणि आज मी वक्रतुंड अगरबत्ती लावली. तर तसंच मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की रोजचे म्हणजे 7 दिवस मी कुठल्या वेगवेगळ्या अगरबत्त्या वापरते. तर मागच्या वेळी एकदा बघा बाप्पा मोरया स्टोअरमधून ज्या अगरबत्त्या आल्या होत्या तर त्याला असे छान उभे डब्बे आले होते आणि ते डब्बे ना मी फेकले नाही, ते डब्बे मी ठेवले. कारण रोजच्या आपण स्पेशल अगरबत्त्यांना मी 2 लावते म्हणजे सकाळी संध्याकाळी पूजेला आणि 4 अगरबत्त्या नॉर्मल लावते. तर त्याच्यासाठी मी ते डब्बे ठेवलेत नॉर्मल अगरबत्त्या ठेवायला आणि बाकी ज्या स्पेशल अगरबत्त्या असतात त्या अशा प्रकारे बॉक्समध्येच ठेवते. तर बघा आता आपला कप्पा सेट झाला आहे आणि किती छान वाटतो आहे. म्हणजे खरंच स्वच्छतेला किती महत्त्व आहे, स्वच्छ केल्यानंतर काय फरक पडतो हे आपल्याला आपल्या डोळ्यांनीच समोर दिसतं आहे. तर इथला बाजूचा कप्पा आहे तर हा आहे संपूर्ण पुस्तकांचा आणि ग्रंथांचा. तर सगळे जे पुस्तकं लागतात पूजेचे वगैरे तर ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. आता हे पण सगळे मी बऱ्यापैकी सगळं काढून घेतलं. डीप क्लिनिंग म्हणजे सगळं काढायचं, सगळं पूर्ण काढून पूर्ण क्लीन करायचं, त्यालाच डीप क्लिनिंग म्हणतात. तर आता इथली पुस्तकं तर मला काही काढायची नाही आहेत कारण सगळी मी प्रॉपर जी लागतात तीच पुस्तकं मी इथे सगळी ठेवली आहेत. एक्स्ट्राची मी पुस्तकं जास्त घेत पण नाही कारण आपण जर वाचणार नसणार तर उगाचच फक्त जमा करण्यात काहीही अर्थ नसतो. तर म्हणून जितकी लागतात तितकीच मी ठेवते. सत्यनारायणचा फोटो पण मी इथेच ठेवते कारण दुसरीकडे कुठे घरात ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं इथे प्रॉपर जागा आहे ते इथेच ठेवावं. त्यानंतर माझा जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो इथे ठेवते. जी पुस्तकं आहेत मोठी मोठी म्हणजे ब्रह्मांड नायक आहे, स्वामींची मोठी बखर आहे, तर ती सगळी पुस्तकं मी इथे ठेवते. त्यानंतर छोटी पुस्तकं जी लागतात तर ती सगळी इथे ठेवली आहेत. आता ह्यामध्येच आहे ना मला आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक सापडलं ते म्हणजे की वरदलक्ष्मी व्रताचं, जे मला मागच्या वेळी एका ताईंनी पाठवलं होतं. मला हे पुस्तक कुठेच मिळत नव्हतं आणि त्या ताईंनी मला पाठवलं, त्यासाठी त्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि बघू कुठे मिळत असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि किंवा त्या पुस्तकामधलं वाचून काही गोष्टी मी तुम्हाला आधीच थोड्याशा सांगेन. मला पण त्या व्रताचं एवढी माहिती नाही आहे, म्हणजे त्याच्यात जी माहिती दिली आहे ना पुस्तकामध्ये ती थोडी वेगळी आहे आणि आपण जी पूजा मांडतो ना तर ती वेगळी आहे. तर म्हणून त्याबद्दल पण तुम्हाला काही सांगेन. तर बघा अशा प्रकारे कप्पा पूर्ण छान असा मस्त सेट झाला आहे आणि सगळं व्यवस्थित लावल्यानंतर खरंच किती म्हणजे असं एकदम मनाला इतकं बरं वाटतं ना बघितल्यानंतर. तर चला आता ही पण आपली साफसफाई झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की 7 दिवसांचा जो कॉम्बो आलेला आहे तर तो कसा आहे. 7 दिवस म्हणजे कसं असतं आपले जे 7 वार आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर प्रत्येक दिवशी प्रत्येक विशिष्ट देवतांचं आपण पूजन करतो. त्यांचा दिवस म्हणून आपण ती गोष्ट म्हणजे दिवसभर आपण जी पूजा आहे, नामस्मरण आहे ते आपण करतो. तर त्याप्रमाणे आपण 7 दिवशी कुठल्या अगरबत्ती लावायच्या. आता माझ्याकडे ज्या अगरबत्ती येतात ना तर त्यातूनच मी सॉर्टिंग करून ठेवल्या होत्या आणि त्याच्या हिशोबाने मी त्या अगरबत्त्या वापरत होती. पण तुम्ही जसं रिक्वेस्ट केली, बऱ्याच ताईंनी रिक्वेस्ट केली की ताई तू सांग आम्हाला की कुठली अगरबत्ती आम्ही कधी वापरू. तर त्याच्यानुसार अगरबत्त्या आलेल्या आहेत. तर एक मिनटं मी ह्या पहिले सॉर्टिंग करून घेते. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर सोमवारी आपला दिवस असतो महादेवांचा, तर त्याच्या हिशोबाने मी ही जय महाकाल ही जी अगरबत्ती आहे ही मी लावते.
का लावते ते पण मी तुम्हाला सांगते, की असं नाही की हे काय फक्त कुठलं असं फॅड किंवा ट्रेंड किंवा सेल करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे. तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी तुम्हाला दाखवते. पण एक विशेष जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आता जे अगरबत्ती वापरतात त्यांनी जर खरंच अगदी व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल, तर तुम्ही बघा की तुम्ही जी अगरबत्ती लावता ना, आता समजा ही जय महाकाल अगरबत्ती आहे, ही महादेवांची आहे. तर ही अगरबत्ती लावल्यानंतर जो एक सुगंध येतो ना, की आपण महादेवांची पूजा करताना प्रॉपर जो एक सुगंध येतो ना, तो सुगंध त्या अगरबत्तीचा येतो. आणि म्हणून ती अगरबत्ती, कारण त्याच्यामध्ये ना जे औषधी वनस्पती किंवा जेही काही टाकलं आहे ना, तर त्या पूजेच्या नुसारच ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या देवतांना, त्याच्या हिशोबाने त्या अगरबत्त्या बनवल्या गेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा सुगंध तसा येतो. तुम्हाला येतो का? तुम्ही मला नक्की सांगा. मी तरी ही गोष्ट ऑब्झर्व केली आणि मला ती खूप प्रकर्षाने जाणवली आणि म्हणून त्याच्यामुळे मी 7 दिवसाला वेगवेगळ्या अगरबत्त्या वापरते. आणि त्याच्यात आणखीन काय होतं, की आपण एकच अगरबत्ती रोज रोज लावतो, त्यापेक्षा जर तुम्ही 7 दिवशी वेगवेगळी अगरबत्ती लावली तर तुम्हालाही, जसं आपण चेंज म्हणतो ना, तसं तुम्हालाही रोज असं वेगवेगळं छान फील होईल. मस्त वेगवेगळे सुगंध तुम्हाला घेता येतील. तर हे सगळे 100-100 ग्रॅमचे पॅक आहेत सगळे. आणि ही आहे सोमवारची जय महाकाल. त्यानंतर मंगळवारची आहे ऑफकोर्स आपली फेवरेट वक्रतुंड अगरबत्ती बाप्पासाठी. आणि त्यानंतर बुधवारी आहे, ही आहे देव आनंद म्हणून अगरबत्ती आहे. तर भगवान विष्णूंची पूजा आपण बुधवारी करतो, तर त्याच्यासाठी ही देवानंद म्हणून अगरबत्ती आहे. किंवा आणखीन तुम्हाला कुठली अगरबत्ती आवडत असेल, जवेदू आहे, ती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये कॉम्बो तुम्ही पाहिजे असेल तर कस्टमाइज करू शकता. तुम्ही दादांना विचारून घ्या एकदा. आणि ही देवानंद अगरबत्ती जर तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला जर कुठल्या आवडल्या असतील दुसऱ्या, याच्यामध्ये ती जय जगन्नाथ म्हणून सुद्धा अगरबत्ती आहे, ती पण छान आहे. तर समजा बुधवारची तुम्हाला ती हवी असेल तर प्राईजमध्ये थोडंफार चेंज होईल, पण कारण प्रत्येक अगरबत्तीची जी प्राईज आहे ना, ती वेगवेगळी आहे. आणि आता ह्या ज्या पर्टिक्युलर मी तुम्हाला दाखवते, हा सेम कॉम्बो जर तुम्ही घेतला तर त्याची फिक्स प्राईज आहे. पण तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर त्या त्या अगरबत्तीनुसार त्याची प्राईस थोडीफार बदलू शकते. जे आहे ते मी तुम्हाला क्लिअरली सांगते, नंतर मग असं कन्फ्युजन नको त्या बाबतीमध्ये. त्यानंतर ऑफकोर्स गुरुवारची आपली स्वामींची स्वामी हिना अगरबत्ती, हा पण 100 ग्रॅमचा पॅकेट. त्यानंतर शुक्रवारची महालक्ष्मी आईला जे सगळ्यात जास्त प्रिय आहे ते म्हणजे की गुलाब. तर म्हणून पवित्र गुलाब ही खूप 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 मस्त याचा सुगंध आहे पवित्र गुलाबचा. त्याचं पॅकिंग पण बघा, मला खूप आवडतं, खूप छान वाटतं. तर ही फ्रायडेला म्हणजे शुक्रवारसाठी. त्यानंतर शनिवारी आहे ही खसची अगरबत्ती. तर शनिवारी शनिदेवांसाठी पूजा केली जाते. तर खसचा खूप सुंदर असा वेगळाच सुगंध येतो आणि तुम्ही लावून बघा, मग तुम्हाला समजेल. ज्यांनी यूज केली असेल त्यांना माहिती असेल. त्यानंतर रविवारी आहे ती म्हणजे की सूर्यदेवांचा वार आहे, पण सूर्यदेवांसाठी अशी स्पेशल अशी वेगळी काही अगरबत्ती नाही आहे. तर त्यामुळे आपली ही जी वैदिक भक्ती म्हणून जी अगरबत्ती आहे, खूप सुंदर. प्रत्येक अगरबत्ती म्हणजे मी काय सांगू की प्रत्येक अगरबत्तीचा एक वेगळा सुगंध आहे, एक वेगळंच म्हणतात ना प्रसन्नता आहे. मी रोज म्हणजे ह्याच नाही, पण मी ह्या 7 अगरबत्त्या रोज, अशाच प्रकारच्या अगरबत्त्या मी 7 वापरते. आणि मग प्रश्न पडतो की खरंच कुठली लावू. इतका सुंदर सुगंध प्रत्येक अगरबत्तीचा आहे. मोठेपणा अजिबात करत नाही आहे. ज्यांनी खरंच वापरल्या आहेत अगरबत्त्या ना, तर त्यांनी मला सांगावं कमेंटमध्ये की खरंच अगरबत्त्या कशा आहेत. तर अशा या 7 दिवसांच्या 7 अगरबत्त्या आहेत आपल्या. तर असा हा पूर्ण कॉम्बो आहे. हा सेम कॉम्बो तुम्ही 7 दिवसांच्या अगरबत्तीचा घेतलात तर याच्यामध्ये दादांनी प्राईस दिली आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला अत्तराची एक बॉटल पण फ्री येणार आहे. तर हे 7 दिवसाचा जर कॉम्बो घेतला तर तुम्हाला 1400 रुपयाला विथ कुरिअर, 1400 रुपयामध्ये विथ कुरिअर तुम्हाला हा पूर्ण अगरबत्तीचा जो कॉम्बो आहे तो येणार आहे. तर तुम्ही ट्राय करून बघा. 100-100 ग्रॅमचे पॅकेट्स आहेत. 1400 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण 7 दिवसाचा कॉम्बो येणार आहे. आणि यूज करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. मी तुम्हाला सांगते खूप छान आहे. म्हणजे जे सेटिंग दादांनी जे केलं आहे की प्रत्येक दिवशी जी अगरबत्ती त्यांनी ठेवली आहे, तर मस्त आहे, परफेक्ट आहे एकदम. फक्त एक गोष्ट मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायची आहे की तुम्ही बुकिंग करून ठेवा. पण आता ना गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी येणार आहेत. डेकोरेशनच्या गोष्टी आलेल्या आहेत. बाप्पांसाठी स्पेशल धूप, कापूर वगैरे भरपूर काय काय आलेलं आहे. तर स्पेशल अगरबत्त्या, ज्या मोठ्या अगरबत्त्या तुम्हाला लागतात, ज्या 3-3, 4-4 तास जळतात,
तर तशा अगरबत्त्या आहेत. खूप छान मोदक धूप आहेत वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे. तर असं सगळं भरपूर सामान आलेलं आहे. तर हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण मग काय होतं की तुम्ही 17 वेळा तुम्हाला सारखं बुकिंग करावं लागते किंवा सारखं कुरिअर सेपरेट घ्यावं लागतं. तर त्यापेक्षा तुम्ही नोट करून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा आणि पाहिजे तर बुक करून ठेवा. पण दादांना सांगा की लगेचच पाठवू नका. समजा तुम्हाला त्यातलं पण काही आवडलं तर मग सगळी एकत्रच तुम्ही ऑर्डर द्या. म्हणजे तुमची ऑर्डर प्रॉपर जी असेल पूर्ण पॅक होईल आणि ज्यांना फक्त हेच पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता. बघा, मी माझ्या कन्सर्नने सांगितलं, कारण एकाच लोकेशनला 4-4 वेळा कुरिअर करण्यात त्यांचे पण पैसे वेस्ट होतात, तुमचा पण टाईम वेस्ट होतो. त्याच्यापेक्षा आणि जे पर्सनली जाणार असतील त्यांना पण सांगते की लगेचच जाऊ नका, थांबा. पाहिजे तर हे बुकिंग करून ठेवा. तुम्हाला जर हा सेट हवा असेल तर बुकिंग करून ठेवा. पण दादांना तसं सांगा की बाकीच्या ज्या वस्तू आहेत, जे घेणारे असतील त्यांना सांगते की बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या पण एकत्र, म्हणजे ह्या आठवड्यामध्येच मी तुम्हाला सगळ्या दाखवून देईन. तर त्याच्यामुळे एंड ऑफ द वीक तुम्ही बुकिंग करा आणि मग तुमचं पूर्ण जे काय आहे फायनल पेमेंट वगैरे ते तुम्ही करा. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. पापा मोरियाचा नंबर, ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये पिन पण केलेलं आहे. तर चला.